आवाज येत नाही. नाही, तुम्ही फक्त बोलायचं. हॅलो. चालू नाही, तुम्ही चालू करा. हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? तिकडं विचारून घ्या ना. सुरू करू. हॅलो. सरांचा आवाज येतो सर? येतोय का? सर चालू करा. चालू करू. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर अशोक बेलखोडे, साने गुरुजी रुग्णालय किनवट, मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यात किनवट नावाचा तालुका आहे. हा आदिवासी तालुका आहे. ह्या तालुक्याचं हेडक्वार्टर किनवट, तिथे साने गुरुजी रुग्णालय नावाचं रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयात मी डॉक्टर म्हणून काम करतो. किनवटचा परिचय तसा बऱ्याच लोकांना आहे. एकतर कुप्रसिद्ध ज्याला म्हणता येईल तसं ते फार दिवसापूर्वी 25 वर्षापूर्वी नक्षलग्रस्त भाग म्हणून कुपरिचित होता असं म्हणायला हरकत नाही. अलीकडे तो भाग राहिलेला नाही. पण महाराष्ट्राच्या एका टोकाला अगदी जिल्ह्याचं ठिकाण जिथून 150 किलोमीटर आहे, मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद 400 किलोमीटर आहे, सांस्कृतिक राजधानी पुणे 750 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची राजधानी जी 800-850 किलोमीटर अंतरावर आहे. अशा दूर अंतरावर असलेला हा तालुका आहे. दुसरा परिचय म्हणजे भाविक लोकांसाठी माहूर नावाचं तीर्थक्षेत्र, दत्तात्रयाचं जन्मस्थान, परशुरामाचं ठिकाण, अनुसयामाते रेणुकादेवीचं ठिकाण या माहूरपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी माहूर हा किनवटचाच भाग होता. अशा ह्या दुर्गम डोंगराळ आदिवासी भागामध्ये मागचे 25 वर्षापासून जमेल तेवढं काम आरोग्य क्षेत्रामध्ये करतो. जसा हा तालुका अंतराने मोठ्या शहरापासून दूर आहे, तसाच विकासापासूनही दूर आहे आणि आरोग्याच्या सोयी सुविधापासून तर दूरच आहे. जंगलांनी जसा हा समृद्ध आहे तसा अशिक्षितपणा, अडाणीपणा आणि जुन्या चालीरीती यांनीही परिपूर्ण भरलेला असा हा तालुका आहे. विकासापासून वंचित असण्याचं कारण म्हणजे एकतर विकासापासून दूर आहे, अंतराने दूर आहे आणि खूप लोकांचं दुर्लक्ष आहे असं मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटेल की या सर्व बाबतीमध्ये लक्ष देण्यासारखा असा हा तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये आरोग्याची स्थिती पाहूनच मागच्या 25 वर्षापासून साने गुरुजी रुग्णालय नावाच्या रुग्णालयामार्फत मी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करतो. मी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MSc परीक्षा पास केली आणि ही पास होत असताना आणि झाल्यानंतर माझ्या सुदैवाने म्हणूया किंवा आयुष्यात चांगली लोकं भेटली की आपल्यालाही चांगलं करणं सुचतं, तसं मला काही चांगली लोकं भेटलेत. औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये आमचे गुरुजन भेटलेत. त्यात एक शशिकांत अंकारी नावाचे सर होते. त्यांनी हॅलो नावाची सामाजिक चळवळ चालू केली. खेड्यामध्ये डॉक्टर का जात नाही याविषयी ती चळवळ होती. नंतर त्यामुळेच मी बाबा आमटे यांच्या सान्निध्यात आलो आणि मग मी बाबामय झालो. बाबा आमटेंनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी ज्या कन्याकुमारी ते काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश ते गुजरात ह्या 2 सायकल यात्रा किंवा सायकल अभियान काढलं, त्या दोन्ही यात्रेमध्ये मला सामील होता आलं आणि हा देश सायकलवरून उघड्या मनाने उघड्या डोळ्यांनी पाहता आलं आणि मग चांगलं करण्याची उर्मी तिथूनच मिळाली. भारत जोडो यात्रा, आनंदवन, हॅलो ह्या सर्व माझी प्रेरणास्थानं आहे. मी काही दिवस कोकणातही होतो तिथल्या मातृमंदिरमध्ये आणि मग असं वाटायला लागलं की आपण जे काही शिकलो, आपलं कौशल्य आणि ज्ञानाचा उपयोग या तळागाळातल्या शेवटच्या माणसासाठी करावा, म्हणून आम्ही किनवटला आलो आणि मागचे 25 वर्ष
बरंच काही करतो. वैद्यकीय क्षेत्रात त्या मानाने खूप जास्त करण्याची संधी मिळाली आहे. कुटुंब कल्याण क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. मी 90,000 वगैरे असे ऑपरेशन्स केलेत. अगदी 7-8 जिल्ह्यातमध्ये वगैरे फिरतो आणि मग मलाही वाटतं की सध्याच्या आरोग्याच्या परिस्थितीवरती आपण आपले अनुभव शेअर केले पाहिजे. आणि मग आता मी 60 वर्षाचाही झालो, त्यामुळं अनुभव हा शेअर करत असताना जर आपल्याला काही वाटलं की नाही अरे काहीतरी चुकीचं चाललं आहे, त्यावरही आपण बोललो पाहिजे असंही मनापासून वाटायला लागलं आहे. हे सर्व एकत्र मंथन चालू असताना आणि हे होत असताना आमच्या एका मित्राची भेट झाली आणि ते मित्र म्हणजे डॉक्टर शिवानंद स्वामी, हे नांदेड जिल्ह्यातलेच आहेत. त्यांनीच हे सर्व अरेंज केलेलं आहे. त्यांचा उल्लेख करणं मला क्रमप्राप्त आहे. क्रमप्राप्त म्हणजे तो मी केला पाहिजे. नांदेड जिल्ह्यातलं जे मुखेड तालुका आहे, हा मुखेड तालुका तसा खूप प्रसिद्ध आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि लहान भाऊ डॉक्टर दिलीप पुंडे, ते या तालुक्यातले ग्रामीण भागात सर्पदंशाने झालेले मृत्यू कसे टाळावेत आणि त्यांचे जीव कसे वाचवावेत यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि आता तर WHO सर्पदंश उपचार कमिटीच्या सदस्यत्वापर्यंत ज्यांनी मुखेडचं नाव नेलं, त्याच मुखेडचे हे डॉक्टर दिलीप पुंडे, साहित्यिक आणि आमचे गुरु नागनाथ कोतापल्ले सर हे त्या ठिकाणचेच. तर अशा मुखेड वासी यांचेही आभार मला मानायचे आहेत. मोहनावती विचारधन हे मुखेडचं नाव आहे आणि म्हणून मुखेडला मला बरेचदा जाण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांचा उल्लेख करणं माझा उचित समजतो. आज जो मला विषय तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली आहे त्या विषयाचं नाव आहे आरोग्य यंत्रणा खरंच व्हेंटिलेटरवर आहे काय. खरं म्हणजे अवघड आहे हा प्रश्न. विचारणाऱ्यांनीही फार विचारपूर्वक विचारला असावा असं मला वाटतं आणि त्यामुळं याचं उत्तर देताना मी कोणावरती वैयक्तिक टीका होणार नाही याची काळजी तर घेणारच आहे. पण माझा जो अनुभव म्हणा किंवा मला जे दिसतं ते प्रत्यक्ष दिसणं, डाऊन टू अर्थ विचार करणं आणि मग ते मांडता आलं पाहिजे याचा विचार करणं, यातून मी ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी या विषयाकडे वळताना कालच्या 2-4 दिवसात ज्या अत्यंत वाईट दुःखदायक घटना घडल्या ज्यामुळं आपली सर्वांची मान खाली जावी, अर्थात त्याचे दोषी कोण वगैरे हा तर नंतरचा भाग आहे. पण करोनाने एका बाजूला थैमान मांडलं असताना, करोनाचा उपचार घेत असताना, जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, जीव वाचवण्यासाठी लांब श्वास घेत असताना त्यांचे श्वास गुदमरून दिल्लीपासून तर अगदी विरारपर्यंत काल 24-25 लोक, आज 10-12 लोक आग लागून मृत्युमुखी पडले. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि मला जे काही म्हणायचं ते तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, करोनावरती तर बोलल्याशिवाय आजचा विषय पूर्ण होणार नाही. पण मला तुम्हा सर्वांना थोडंसं आपल्या राज्याच्या आरोग्याच्या यंत्रणेकडे आणि स्थितीकडे लक्ष वेधण्याचा मला मोह आवरत नाही म्हणा किंवा मला ते सांगावं असं वाटतं. आपण थोडंसं मागे 25-30 वर्षापूर्वी जाऊ, जेव्हा आम्ही शिकत होतो. आमच्या पुस्तकामध्ये भोर कमिटीचा उल्लेख होता. स्वातंत्र्योत्तराच्या काळानंतर आपल्या देशातलं प्राथमिक आरोग्य कसं असावं यावरती खूप लोकांनी मंथन केलं, खूप लोकांनी विचार केला, त्यावरती अभ्यास केला, त्यावरती संशोधन केलं आणि एक खूप चांगली सिस्टीम आपल्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आली. ती चांगल्या रीतीनं चालू होती. हेल्थ फॉर ऑल बाय 2000 AD हे जेव्हा 70-80च्या दशकामध्ये घोषवाक्य निघालं त्यावेळेला महाराष्ट्र आघाडीवर होता. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा ही आपल्या देशातच नव्हे तर जागतिक कीर्तीवरती, म्हणजे मुंबईचे पोलीस जसे आपल्या जगामध्ये कीर्तिमान आहेत शोध लावण्यामध्ये किंवा गुन्हेगारीचं शोध लावण्याच्या प्रक्रियेमध्ये, तसं आपल्या देशातली, आपल्या राज्यातली आरोग्य व्यवस्था ही सर्वोत्तम अशी आरोग्य व्यवस्था होती. जगात आदर्श अशी आरोग्य व्यवस्था होती. आणि आपल्या देशामध्ये केरळ, तामिळनाडू किंवा आपल्या देशातले पहिली 5 राज्य होती. त्या
त्या 5 राज्यामध्ये आपला महाराष्ट्रसुद्धा होता. त्यामुळंच आपल्या राज्यामध्ये माता मृत्यू दर खूप कमी झाला, बालमृत्यू दर कमी झाला, आयुर्मान वाढलं. आता अलीकडच्या काळामध्ये तर घरी डिलिव्हरी होण्याचं प्रमाण जवळपास शून्याकडे आपण चाललो. काही खोटे रिपोर्टिंग त्याच्यात नक्की असतील, नाही असं नाही, पण 90-95% पलीकडे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्हायला लागल्यात. अनेक आजार आपण पळवलेत, देवी पळवला, पोलिओ आत्ता पळवला. हे सर्व काम आपण केलं आणि आपल्याच राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेने केलं. पण हा 25 वर्षापूर्वीचा जसा सुवर्णकाळ चा उल्लेख मी करतो, दुर्दैवाने असं नमूद करावं असं वाटतं की मागच्या 25 वर्षामध्ये मात्र याला उतरती कळा लागली आणि त्या उतरती कळेचं ती इतक्या आता खाली गेली आहे की आपल्या करोनानी आपली सत्वपरीक्षा पाहिली आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचेच मी नाईलाजाने म्हणेल की धिंडवडे आपल्याला पाहायला मिळाले. ते खरे खोटे हा नंतरचा विषय होईल, पण आत्ताच्या परिस्थितीत जे आपण अनुभवतो, बेड नाही, ऑक्सिजन नाही, हे नाही, ते नाही, मॅनपॉवर नाही वगैरे, हे आपण कुठेतरी गफलतीत राहिलो आणि ज्या पद्धतीने आपण आरोग्य यंत्रणा सक्षम करायला पाहिजे होती ती आपण करू शकलो नाही. हे आपण ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे असं मला प्रकर्षाने जाणवते. आपल्या महाराष्ट्रातली जी आरोग्य यंत्रणा आहे ती खरंच खूप सक्षम आहे. अगदी ग्रामीण भागातली तर त्यातल्या त्यात अत्यंत सक्षम म्हणूया, अत्यंत चांगली आहे. अगदी 1000 लोकसंख्येला एक आशा वर्कर म्हणा किंवा अंगणवाडी आपण स्थापन केलेली आहे. त्याच्या कार्यक्षमतेबद्दल काही प्रश्नचिन्ह असतील नाही असं नाही, पण जी उतरती कळा लागली त्याच्या कारण मीमांसेत आपण गेलो पाहिजे. नाही तर मग आपण इतिहासातून काही शिकणार नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि मग मी या प्रश्नाकडे जर पाहायला गेलो तर मला असं दिसतं की मागच्या 25 वर्षामध्ये मॅनपॉवर, म्हणजे आपण एक मुद्दा पाहू, त्याच्यातला मॅनपॉवर मला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि त्याचा विचार जर आपण केला तर मी खरं सांगू का मित्रांनो, भ्रष्टाचार वगैरे सिद्ध करणं तसं फार कठीण आहे, पण बोलणंही तसं खूप सोपी आहे. पण वस्तुस्थिती आहे, मी स्वतः 13 वर्ष वैद्यकीय अधिकारी राहिलेले आहे. आत्ताही डे टू डे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. या सर्व व्यवस्थेमध्ये बदल्या, नियुक्त्या, आवडीच्या ठिकाणी आपली नियुक्ती इत्यादी ठिकाणी नियुक्त्या करत असताना जो भ्रष्टाचार होतो तो इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की एकदा मग मी बदलीसाठी पैसे दिले आणि माझ्या ओळखीचं किंवा माझ्या मनासारखं गाव मिळालं तर मग त्या ठिकाणी पैसा झाला मोठा आणि मग कामाची ज्याला काय म्हणता येईल प्राथमिकता ही बदलून जाते आणि तसंच नेमकं झालेलं आहे. दुसरी एक बाजू झालेली आहे की या मॅनपॉवरच्या विषम रूपी अवस्थेमध्ये, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबई, नाशिक आणि पुणे या त्रिकोणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या 75% मॅनपॉवर आरोग्य खात्यातला आहे आणि उरलेल्या 75% एरियामध्ये अगदी गडचिरोली, भामरागडपर्यंत, किनवटपर्यंत उरलेल्या 75% लोकसंख्येमध्ये फक्त 25% आरोग्य खात्यातले लोक आहेत. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आणि म्हणून हे सर्व व्यस्त प्रमाण, बदल्यांचं प्रमाण, याच्यातलं भ्रष्टाचार, याच्यातलं कंत्राटीकरण, या सर्व याच्यामध्ये माणसाची काम करण्याची इच्छा ही कमी झालेली आहे. मुळामध्ये आपल्याकडे वर्क कल्चर हे खूप कमी आहे. म्हणजे 10 पैकी 4 लोक काम करतात, मग आपण त्यांना समजावतो की झोपला आहे त्याला जागे करावं, जो चालतोय त्याला पळवावं आणि जो पळतोय त्याला इतकं पळवू नये की तो दबून थकून जाईल. पण आपल्याकडे तसंच होते आहे. त्याबद्दलही आपण बोलूया. मध्ये मात्र NRHMनी फार चांगले दिवस आरोग्य खात्याला आणले. त्यामधला जो महत्त्वाचा भाग होता त्यामुळे आमूलाग्र बदलही झाला. मी जसं म्हणलं, डिलिव्हरी वाढल्या, लसीकरण वाढलं, कामाची व्याप्ती वाढली, कामाचा परीघ वाढला, त्याची पण एवढ्या सर्व वर्षामध्ये त्याची परिणामकारकता आपल्याला अजूनही दिसत नाही. ती कशी दिसत नाही तर आताही बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं, पण आपण अगदी वाखाणण्यासारखं कमी केलं नाही.
मातामृत्यू कमी झाले तरी पण अजूनही आहे. आपल्या ॲम्ब्युलन्सेस अजून खूप काम करत नाहीत किंवा 18 वर्ष आपण बदलवले. त्याच्यामध्ये आपल्या पॉलिसीमध्ये बऱ्याचशा चुका आहे किंवा चुकीच्या पद्धतीनं ते जातं आहे असं मला सांगावं असं वाटतं आहे. आपल्याकडे जसं वर्क कल्चर नाही म्हणतो तसं मी पुढे गेलं तर असं म्हणेल की बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे बरंचसं नाही आहे. आपली प्रायोरिटी चुकीची आहे. मित्रांनो, मला सांगताना थोडीशी लाजही वाटते आणि खेद तर वाटतो, पण वस्तुस्थिती सांगावीशी वाटते की मी असे मेडिकल ऑफिसरचे क्वार्टर बघितलेले आहे की ज्यांच्या स्वयंपाकघरात आणि बेडरूममध्ये खालून मेन कापड बांधलेलं आहे. मग अशा अवस्थेत जर वैद्यकीय अधिकारी राहत असतील आणि मग मटेरियलपर्यंत तर आपण नंतर जाऊ, तर वैद्यकीय अधिकारी किंवा तिथला माणूस कसा काम करेल. आपण एकीकडे इंटरनेटनी रोज अंगठा दाबा म्हणतात. माझ्याकडे एक PSC आहे, तिथे त्यांना रोज एका भिंतीवरती आणि झाडावरती चढावं लागते आणि तिथून ते अंगठा दाबावं लागतो. म्हणजे तिथपर्यंत नेट अजून गेलेलं नाही. खेड्यापाड्यामध्ये 24 तास लाईट राहत नाही. तर हे सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचा फार मोठा परिणाम याच्यावरती आपल्या आरोग्य व्यवस्थेवरती होतो आणि हे करण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपण अगदी मागे गेलो तर असं वाटते की आपलं जे बजेट आहे हे बजेट त्याला कारणीभूत आहे. आणि दुर्दैवाने आपण या बजेटच्या बाबतीमध्ये आता यावर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटनी इकडची तिकडची माता बाल संगोपनाची वगैरे बेरीज करून पुढे नेण्याचा प्रयत्न आहे, पण ते फाल्स आहे सारं. खरं म्हणजे आता आपण 1.5% वर गेलेलोच नाही. 2% डिक्लेअर करायचे, 1.5% खर्च करायचे, ऐन वेळेवरती बजेट इकडे तिकडे पाठवायचं. पण WHOच्या म्हणण्याप्रमाणे ते 6% असायला पाहिजे. कमीत कमी 5% तर असायलाच पाहिजे, पण ते होत नाही. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही काळापर्यंत कंत्राटीकरण हे ठीक आहे आणि त्याला बाकीचे लोक जबाबदार आहे. 50,000 रुपये घेणारा MPW किंवा ANM 4 तास काम करतो आणि ड्युटीवरच 11 वाजता जातो. तर सरकारच्याही असं लक्षात आलं की अरे इतका मोठा पगार देऊन काम करण्यापेक्षा कंत्राटी करून आपण काम करून घ्यावं. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की कंत्राटी किती दिवस, जे पूर्ण डिपार्टमेंट आपल्याला कंत्राटी म्हणून नाही करता येत. त्यामध्ये जी असुरक्षितता असते त्याचा मोठा परिणाम कामावरती होत असतो आणि मला असं वाटते की सर्व यंत्रणा कंत्राटी लोकांच्या हाती सोपवणे किंवा दुसऱ्या बाजूला मी प्रायव्हेटायझेशन करणे तो भाग वेगळाच आहे. पण तिकडे तेही सरकार वळलेलं आहे. लोणावळ्याचं PSC आणि RH प्रायव्हेट कंपनींना देण्यात आलेलं आहे आणि मागे आरोग्यमंत्र्यांनी त्यांचे गोडवे गायलेले आहेत की किती चांगलं ते चालवतात. म्हणजे आम्ही सरकार चालवत असताना आम्हाला ते चालवणं झालेलं नाही, मात्र खाजगी लोक चांगले चालवू शकतात असं उलटं सर्व चालू आहे. तर अशा पद्धतीमध्ये मला वाटते की हे सर्व लोकांच्या जीवाशी खेळ आहे. म्हणून कंत्राटीकरण करत असताना त्याला काही लिमिटेशन ठेवणे. आता 15 वर्ष कंत्राटी लोकांनी काम केलं, त्यांना परमनंट करणे किंवा त्यांना सेवेमध्ये सामावून घेणे हे अगत्याने करण्याची गरज आहे. हे करण्याची गरज यासाठी मी म्हणतो की आपण आरोग्याला सर्व बाबतीमध्ये आत्तापर्यंत जसं सिरियस घेतलं नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. मित्रांनो, आत्ता करोनाचा पिरियड जर बघितला आपण तर हे युद्धसदृश परिस्थिती आहे. कारण युद्ध कधी होईल सांगता येत नाही. तसं मागच्या अनेक वर्षानंतर आत्ता आपल्याकडे महामारी आली. ही महामारी आली आणि आपली सर्व आरोग्य यंत्रणा आपण सर्व कामाला लागलो. आपल्या मिलिटरीकडे बघा बरं, मिलिटरी ही युद्धाची वाट पाहते का? असं आपण केलं का की आता मिलिटरीमध्ये भरती करू नका, सध्या काही युद्ध होत नाही, पाकिस्तानबरोबर युद्ध होऊन खूप वर्ष झाले. असं नाही केलं आपण. त्यांचं जेवण खाऊन बंद केलं नाही, त्यांचा व्यायाम बंद नाही केला, त्यांची भरती बंद केली नाही, त्यांचं रिफ्रेशमेंट बंद केली नाही, त्यांची गुणवत्ता वाढवणं आपण बंद केलं नाही. पण आरोग्य क्षेत्रामध्ये काय केलं आपण त्याचं कंत्राटीकरण करून टाकलं, त्याचं बजेट कमी करून टाकलं, ती यंत्रणा कमी करून टाकली. एकीकडे लोकसंख्या वाढत आहे, लाभार्थी वाढत आहे, पण त्यांना सेवा देणाऱ्या गोष्टी मात्र आपण कमी करून टाकल्या. इथे आपण गफलत खाल्ली असं मला प्रामाणिकपणे जाणवते आणि मला असं वाटते की हे सर्व आपण गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. जसं काही लोक आत्ता करोना गांभीर्याने घेत नाही, सचमुच होंगा क्या, होता छै क्या, हमारे ज़िंदगी में किसी को नहीं हुआ, असं
लाईटली घेतल्यामुळं जसा करोना वाढतोय तसं आपण आरोग्य आपल्या बजेटमध्ये, आपल्या जीवनात, सरकारी आपल्या याच्यामध्ये, आपल्या यंत्रणेमध्ये आरोग्याला आपण स्थान दिलं नाही, त्याचा परिणाम आहे असं मला वाटतंय. व्हॅकन्सीच्या बाबतीत मला मुद्दा मांडावा असा वाटतो की मागचे 6 वर्ष झालेत. मी मागच्या 5 वर्षात 2-3 कमिट्यांवरती होतो. ते मी चांगलं अनुभवतो. आम्ही अधिकाऱ्यांना म्हणायचो, अहो जागा का नाही भरत? ते हळूच कानात सांगायचे, साहेब इधर बोलते पेपर में वगैरे सर्व बातम्या येतात, भरणार आहोत, महामेघ्या भरती आहे, मोठी भरती आहे, आता भरणार आहोत, पण हळूच कानात सांगतात 50% भागवा. म्हणजे सरकारकडे पैसा नाही ही वस्तुस्थिती असेल, नाही असं नाही, पण हा सर्व काही एकाचा दोष नाही ना, की आरोग्यमंत्र्याचा दोष आहे असं नाही. ही सर्व व्यवस्था आहे, ही सर्व सिस्टीम आहे. हे सर्व कोणतंही सरकार आलं तरी याच्यातला भ्रष्टाचार कमी करणे, ह्या जागा भरणे, याच्यावरती काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. तुम्हाला सांगतो की आपल्या घरामध्ये सुद्धा घरातला कर्ता माणूस जर काम करत नसेल, आता आजारी असेल किंवा मृत्यू पावला असेल, तर घरातल्याच एखाद्या चांगल्या माणसाला, मोठ्या माणसाला चाब्या देण्यात येते. अहो आपल्याकडे ANMच्या जागा जर रिकाम्या झाल्या तर मागच्या 15-15 वर्ष काम करणाऱ्या ANMना सामावून घेण्यापेक्षा यांनी परीक्षा लावली आणि त्या परीक्षेमध्ये आत्ता पास झालेल्या मुली आणि 15 वर्ष काम केलेल्या मुली यांची लेखी परीक्षा घेतली. त्यामध्ये प्रश्न विचारले, महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती? अहो ती ANM पेशंटला इंजेक्शन देणार आहे की समुद्र किनाऱ्यामध्ये पाय डुबवून हातपाय हलवणार आहे? हा साधा प्रश्न आहे. डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी चहा मागितला, याच्यातलं क्रियापद काय? ही काही परीक्षा आहे? ही चुकीची पद्धत आहे. मी एकदा सुचवलं होतं की मेडिकल ऑफिसरला माहीत आहे आपल्या हाती काम करणार आहे ANM कोणत्या सिन्सिअर आहे, कोण चांगल्या डिलिव्हरी करणारी आहे, तिला अपॉइंटमेंट लेटर द्या, दुसरी जागा खाली होईल तेव्हा वेटिंगवरती दुसरी लावा. परिचरची भरती तशीच. परिचरच्या 145 लोक जागा भरण्यासाठी 46,000 अर्ज आले. तर मित्रांनो, हे असं प्रत्येक गोष्ट सांगायला गेलं तर मला 3 तास पुरणार नाही, पण रिक्त जागा भरल्या पाहिजे, प्रायोरिटीनं भरल्या पाहिजे. आपलं अर्ध डिपार्टमेंट हे ॲडिशनल चार्जवरती आहे. माझे 4-5 मित्र आत्ता रिटायर झाले, ते म्हणत होते की अरे अशोक, तू मंडळावरती गेला, तू काहीतरी कर. गरीब बिचारा मी काय करणार आहे? मंडळाची व्यवस्था तुम्हाला माहीत आहे, माझं कोण ऐकतं आहे? राज्यपालांना आणि मुख्यमंत्री साहेबांनी मी अनेकदा लिहिलेलं आहे. करोनाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते करण्याची गरज आहे. हा रिक्रुटमेंट आणि व्हॅकन्सीबद्दलचा प्रश्न आहे. अत्यंत महत्त्वाचा पण एक छोटासा मुद्दा आहे की आपल्याकडचं बजेट सँक्शन होते फेब्रुवारी महिन्यात, मात्र ते हाती येतं पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि मार्चपर्यंत खर्च करा म्हणतात. आणि मग उधारी में मुनाफा है लेकिन डुबने का डर है, याच्याप्रमाणे ते होतं आहे. मग त्याच्यामध्ये जे काय व्हायचं ते होतं आहे आणि मग बरंचसं बजेट हे अखर्चित राहते. युटिलायझेशन ऑफ बजेट अजून पूर्ण होत नाही. त्यामध्ये दुसरा एक भाग आहे, आज जर मी खर्च केला तर ज्यांचे खिसे मी गरम केले नाही ते तक्रारी करतात, मग चौकशा लागते. आणि मग मी विचार करतो की जाऊ देणं झालं, चौकशा नको, काही नको, ते पुढचा माणूस पाहून घेईल. मार्च संपला की त्याची बदली होते आणि मग अंडर युटिलायझेशन ऑफ बजेट हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो एक भ्रष्टाचाराचा भाग आहे. मला त्यापेक्षा पुढे जाऊन असं वाटते की राजकारणी लोकांचा इंटरफरन्स हा अलीकडे फार वाढलेला आहे. मी सर्व राजकारण्यांना दोष देत नाही. खूप राजकारणी लोक, खूप मंत्री अत्यंत अभ्यासू आहेत, मेहनत करणारे आहेत. पण तुम्हाला मित्रांनो सांगतो, अंगणवाडीकडे इमर्जन्सी औषधं घेता यावे, अंगणवाडीमध्ये काही गरज पडली तर खर्च करता यावे म्हणून 10,000 रुपये दिलेत. ते कंबाईन खात्यावर भरण्यात आले. सरपंच आणि अंगणवाडी बाई, अनेक अंगणवाड्यांची तक्रार आहे की साहेब ते सरपंच दम देतो. म्हणजे डिसेंट्रलायझेशन आपण करायला गेलो आणि जे लाभार्थी होते त्याचा मुखियाच ते पैसे लाटून घेतो. तो म्हणतो ते 10,000 काढून मला 5,000 देऊन टाक, तू 5,000चं काही कर. हे असं केलं तर कसं चालेल? हे असंच झालेलं आहे, ते होते आहे. आणि हे जिल्हा परिषदपासून तर अनेक ठिकाणी चालतं आहे. तो प्रत्यय आपण आताही पाहतो की कोणाचाही राजकारण्याचा फोन आला की तो पहिल्यांदा बेड आहे का, ऑक्सिजनचा आहे का, व्हेंटिलेटरचा आहे का, यासाठी करतो. आणि म्हणून एका मित्रांनी टाकलं होतं की प्रत्येक पक्षाने आपापलं कोविड सेंटर वगैरे काढावं. मित्रांनो, मी पुढच्या मुद्द्याकडे जातो. जेवढी चांगली अवस्था, म्हणजे माझ्या मते आपल्या महाराष्ट्र राज्यातली ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा, अगदी 1,000ला अंगणवाडी वर्कर, जिथे अंगणवाडी नसेल तिथे आशा वर्कर, ANM, अगदी उपकेंद्र, ही यंत्रणा चांगली आहे, चांगल्या रीतीनं काम करत आहे.
पण दुसऱ्या बाजूला शहरामध्ये अशी काहीच यंत्रणा नाही. आताही बघा करोना हा शहरामध्ये जास्त आहे, म्हणजे तो नुसती गर्दीच आहे म्हणून नाही, पण आपण ट्रेसिंग करायला गेलं एका झोपडपट्टीत तर लोकच सापडत नाही. या गल्लीतून घुसू की त्या गल्लीतून असं समजतच नाही. गावातल्या ANMला सुनबाईपासून तर आजोबापर्यंत ना लहान मुलापासून तर तरुण पोरापर्यंत सर्वांची नावं तोंडपाठ असतात. शहरामध्ये काय आहे? शहरामध्ये काहीच नाही आहे, उलट बकालपणा जास्त आहे. आणि याचं कारण असं आहे की या ज्या सर्व स्वायत्त संस्था आहेत त्यांना आरोग्याचा खर्च हा त्यांच्या उत्पन्नातून करावा असं सरकारचं म्हणणं आहे. आता यांचं उत्पन्नाचं साधन कोणतं आहे? तर कर वगैरे वगैरे. आणि आरोग्याचा खर्च कसा आहे? नॉन प्रोडक्टिव्ह, क्या मिलने वाला है उसमें से. आणि त्याच्यामुळं शहरामध्ये जो आरोग्यावरचा खर्च आहे तो खर्च हा नॉन प्रोडक्टिव्ह असल्यामुळं त्या खर्चाकडे दुर्लक्ष आहे. आणि दुर्लक्ष असल्यामुळं तिथली आरोग्य यंत्रणा ही खरंच व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसते आहे. तिथला मॅनपॉवर खूप कमी आहे. आणि मला असं सजेशन करावं असं वाटतं की ज्याप्रमाणे सरकार ग्रामीण भागासाठी अनुदान देते तशाच प्रकारचं अनुदान कमी प्रमाणात का होईना पण शहरासाठी देण्याची गरज आहे. की त्याच्या पुढचा मुद्दा मला असं वाटते की पूर्वीच्या काळी मी भोर कमिटीचा जसा उल्लेख केला तसे अनेक अभ्यासू मंडळं, अनेक NGO ते सजेशन द्यायचे, त्याच्यावरती चर्चा व्हायची. मला खूप चांगला काळ आठवतो साळुंखे सरांचा, डॉक्टर PP डोके सरांचा, त्याच्या आधी मिश्रा सरांचा, की आम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही वाटलं की अरे बोलो बोलो बिलकुल करेंगे. मला चांगलं आठवतं की मी साळुंखे सरांना म्हटलं होतं की सर डिलिव्हरीमध्ये मिथार्जिनच्या आपल्याकडे इंजेक्शन गोळ्या नाहीत. आणि 1990च्या वेळेला सरांनी ते इंजेक्शन चालू केलं होतं. मग आता तसं काही होत नाही. कोणी जर सजेशन दिलं तर ते कुठल्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकल्या जातं माहीत नाही. कारण बऱ्याचशा गोष्टीचं आपण प्रायव्हेटायझेशन केलं आहे. आणि त्याचं मोठं उदाहरण म्हणजे 108ची ॲम्ब्युलन्स आहे. 108ची ॲम्ब्युलन्सवरती सरकारचं काही नियंत्रण नाही. म्हणजे एखाद्या गावामध्ये, म्हणजे मी मुखेडचं उदाहरण सांगेल, मुखेडमध्ये सर्पदंशावरती उपचार करणारे एकमेव डॉक्टर दिलीप पुंडे. मग त्यांना जर केस पाठवायची असेल नांदेडला तर ॲम्ब्युलन्स पाहिजे. मग तिथली 108 ॲम्ब्युलन्स डॉक्टर दिलीप पुंडेकडचा पेशंट नेत नाही कारण ते प्रायव्हेटमध्ये बसतं. मग आम्ही सजेशन केलं, अगदी डायरेक्टरपर्यंत सजेशन दिलं की तुम्ही असे गावं निवडा ज्या ठिकाणी आपल्या यंत्रणेत काही नाही म्हणून लोक प्रायव्हेटमध्ये जातात आणि त्यांना पुढे न्यावं लागते. तर डायरेक्टरनी हतबलता दाखवली. ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्ट आधीच झालेला आहे BVG बरोबर. म्हणजे आपण यंत्रणा विकून टाकलेल्या आहेत. ही किती दुर्दैवाची बाब आहे. आपल्याला इंटरफिअरन्स करायला काही त्याच्यामध्ये वाव नाही आहे. जे आता ॲम्ब्युलन्स जर महाराष्ट्र शासनाला घ्यायच्या असेल तर BVGची परवानगी घ्यावी लागते. हे प्रायव्हेटायझेशनचे जे काही तोटे आहेत, मी आवर्जून सांगेल की प्रायव्हेटायझेशनमुळं आणि कंत्राटीकरणामुळं जे तोटे झाले ते जगाने अनुभवले आहेत. अमेरिकेतल्या टॉवरवरती जे बॉम्ब हल्ले झाले आणि ते विमानं ज्या विमानतळावरून उडवल्या गेले ते विमानतळ प्रायव्हेट लोकांच्या ताब्यात आधीच गेलेलं होतं. आपण तर आता रेल्वेही विकून टाकली आहे, प्रायव्हेटकडे दिलेली आहे. तर तिथे काही सुरक्षा यंत्रणा नव्हती. आता तर सुरक्षा यंत्रणा वगैरे तर फार बाकीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून पूर्वीच्या काळात मला हा मुद्दा मांडायचा आहे की पूर्वीच्या काळामध्ये असं कोणी सजेशन दिलं त्यावर चर्चा व्हायची, त्यावरती संवाद व्हायचा आहे. हा संवादच आता संपला आहे. डॉक्टर अभय बंग सरांनी कोवळी पानगळं हे लिहिलं, त्यावरती महाराष्ट्र राज्याने मंथन केलं, कोर्टामध्ये केसेस झाल्या आणि खूप मोठा बदल महाराष्ट्रात झाला आहे. डॉक्टर आरोडे सरांनी आता चालू असलेली 3 टायर सिस्टीम पहिल्यांदा आपल्या एरियामध्ये प्रयोग केला आणि नंतर ती इम्प्लिमेंट केली. आता तसं होत नाही. ते मी स्वतः अनुभवतो. मी 2-3 कमिट्यांवरती आत्ता काम करतो. त्यामधली एक साळुंखे समिती मला सांगायची वाटतात. आश्रमशाळेतले 2001 ते 2015 या कालावधीमध्ये 1700 मुलं मरण पावलीत म्हणून काही NGOंनी आवाज उठवला. त्या बदल्यात साळुंखे सरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ती समिती, त्यामध्ये मीही होतो, बरेच श्याम आष्टेकर, आशिष सातव वगैरे होते. आम्ही 2 वर्ष काम केलं, चांगले सजेशन दिले. त्यावेळच्या राज्यपाल साहेबांना ते इतके आवडले की ते म्हणाले की ही कमिटी कंटिन्यू ठेवा आणि तुम्ही दिलेले सजेशन इम्प्लिमेंट होते किंवा नाही ते पहा. पण ते प्रशासनाला आवडलं नाही. प्रशासनाने राज्यपाल साहेबांनी सांगितलं म्हणून पत्र काढलं. पण तुम्हाला मित्रांनो सांगतो, मागचे आता 2.5-3 वर्ष झाले फक्त 2 बैठका झाल्या. एक नाशिकला झाली आणि दुसरी मग मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली साळुंखे सरांनी म्हणून झाली.
मग लोक विचारतात, मलाही विचारतात, अरे तुम्ही तर इतके चांगले सजेशन दिले होते, त्याच्या अहवालाचं काय झालं? असे अनेक चौकशी अहवाल झाले, ते कुठे गेले कळत नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटते की समाजातील काही अनुभवी लोक, म्हणजे आताही मध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं होतं की हे सर्व आत्ता काम करणारे लोक वेगळे आणि आपल्याकडे साळुंके सरांसारखे, डोके सरांसारखे अनुभवी लोक आहेत. त्यांना एक नावाचा उल्लेख मला वाटते सायन्सचे डीन, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आत्ता करोनाच्या काळात. अशा लोकांना तुम्ही कमिटीमध्ये वगैरे घ्या. साळुंके सरांना घेतलं, ते माझ्यामुळं घेतलं असं नाही, तर साळुंके सरांची ती मोठी क्षमता आहे, ती WHO काम करतायत. पण या समित्यांचा, या आयोगाचा, या कमिशनचा उपयोग सध्या होताना दिसत नाही. हा संवाद मला वाटते की शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर चालू केला पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा मला असा वाटतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे खरं आहे बाबा, पण प्रिव्हेन्शनच्या नावाखाली आपण क्युरेटिव्हपासून फार दूर गेलेले आहोत. खेड्यापाड्यामध्ये रोग होऊ नये म्हणून यासाठी काम करणं अगत्याचं आहे. अगदी बाईनं मेथीची भाजी खाल्ली पाहिजे, हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे. अरे पण तिचं जर बाळंतपण अडलं, बाळ आडवं असेल, तर तिचं तालुक्याच्या लेव्हलला का होईना सिझर झालं पाहिजे. यासाठी आपली काय यंत्रणा करते? मी मराठवाड्यामध्ये प्रत्येक RHला सिझर झालं पाहिजे असं दंडक करावा, असं मी आमच्या डेपो डायरेक्टरला म्हटलं. ते म्हटले हो सर झालं पाहिजे, कारण प्रत्येक RHला बॉईल सॅपरेटस आहे. पण वस्तुस्थिती अशी होती काही ठिकाणी की जिथे नवरा अनेस्थेटिस्ट आहे, बायको गायनॅकॉलॉजिस्ट आहे, त्यांच्या प्रायव्हेटमध्ये ते सिझर करतात, पण सरकारी याच्यात करत नाही. तर म्हणजे याचा अर्थ की आपली यंत्रणा ही अनियंत्रित आहे, असा त्याचा सरळ अर्थ आहे आणि हे गंभीर आहे. तर मला मुद्दा सांगायचा होता की क्युरेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये आपण कुठे आहोत. मी अमरावतीला गेलो, मी नाशिकला गेलो, तिथे माझे मित्रच तेव्हा CS होते आणि मी बिल्डिंग बघितले तर अरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य खात्याचं अमरावतीत, नाशिक. मराठवाड्यात एकही नाही. मराठवाड्यात मनोरुग्णालय नाही. म्हणजे मराठवाड्यात जर मनोरुग्ण झाला तर त्याला येरवड्याला पाठवावं लागते, नाहीतर नागपूरच्या पागलखान्यात अनेकदा मांडलं आहे. लोखंडी सावरगावला बिल्डिंग बांधून ठेवली, पण आता म्हणजे विमलताई मुंदडा असताना, आणि आता मात्र अजून जागा भरलेल्या नाहीत. तर ही जी क्युरेटिव्ह सर्व्हिसेसच्या बाबतीतली अनास्था आहे, ही सुद्धा फार मोठा विषय आहे. त्याच्यातली विषमता म्हणजे प्रादेशिक विषमता, शहर आणि ग्रामीण याच्यातली विषमता आणि त्याच्याबद्दलची अनास्था, हे दोन्ही मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही, मेंटल हॉस्पिटल नाही. 2004 साली माननीय विलासराव देशमुखांनी फिजिओथेरपी कॉलेज डिक्लेअर केलं, पण 2020पर्यंत ते चालू झालं नाही. याला कोणती अनास्था म्हणावी? आणि आत्ता प्रत्येक मेडिकल कॉलेजला फिजिओथेरपी कॉलेज असावं अशी पंगत वाढल्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला फिजिओथेरपी कॉलेज आलेलं आहे. मी मराठवाड्याचा म्हणून मी इथे बोलत नाही आहे, तर हा प्रादेशिक असमतोल कुठेतरी जिव्हारी लागणारा आहे. आणि म्हणूनच ही विषमता शहरी आणि ग्रामीण ही विचारात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की या सर्व क्युरेटिव्ह सर्व्हिसेस देणारी यंत्रणा खाजगी यंत्रणा आहे, आणि ही खाजगी यंत्रणा 70 ते 80% आहे, पण ही सर्व अनियंत्रित आहे. आपण आता ही ज्याला आपण काय म्हणतो, आपण याचा प्रायव्हेट नर्सिंग होमच्या बाबतीतला ॲक्ट अजूनही आपण लागू करू शकलो नाही. हे आपलं दुर्दैव आहे, कारण मोठमोठ्या कॉर्पोरेट लोकांनी त्यांचे हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्यापर्यंत येतच नाही, ते जिल्ह्याच्या ठिकाणी केलेत. आणि त्याच्यामुळं सरकारी यंत्रणेला बदनाम केल्याशिवाय दुसरं काहीच काम केलेलं नाही प्रायव्हेट लोकांनी, आणि ते आताही दिसते आहे. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी मांडता येण्यासारखे आहे. याच्यातले मी जे आत्ता मांडले ते अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मला वाटतात, आणि या सर्व मुद्द्यांचा साकल्याने विचार केल्याशिवाय आपली यंत्रणा व्हेंटिलेटरपासून दूर येणार नाही. मित्रांनो, मी व्हेंटिलेटरवर आहे किंवा नाही याचं उत्तर अजून दिलं नाही, पण त्याचं खरं उत्तर असं आहे की ते खरंच व्हेंटिलेटरवर आहे. आत्ता तर आहेच, कारण ते इतकं व्हेंटिलेटरवर आहे आणि ते करोनाने आपल्याला दाखवलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण
सर्वच जण हतबल होण्याच्या दिशेने चाललेलो आहोत आणि त्याचं प्रमुख कारण आहे आपण आत्तापर्यंत आपल्या आरोग्य व्यवस्थेकडे दुजाभावानं पाहिलं आहे, सवतीच्या लेकरासारखं पाहिलेलं आहे. जेवढं प्राधान्य द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलेलं नाही आहे आणि हाच भाव वैद्यकीय एज्युकेशनमध्ये सुद्धा आहे. आपण प्रायव्हेटायझेशन केलं, पैसे देऊन शिकायला लागलो, तर मग डॉक्टर झाल्यानंतर पैसे काढणं आपोआपच आलं ना. गव्हर्नमेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी कदाचित त्याचा विचार करणार नाही, पण तिथेही आपण 60-70 हजारावरती फी लावली. जे बॉन्ड करणार आहे त्यांच्याकडून लाखो रुपये आपण घेण्याचं ठरवलं आहे. मग तो पैसे काढण्याच्या प्रयत्नामध्ये जे पेरला आपण तेच उगवेल असा त्याचा सरळ अर्थ आहे. पूर्वीच्या काळामधले मेडिकल कॉलेजेस जे होते म्हणजे आपण कोणतेही जे मेडिकल कॉलेज बघा, औरंगाबादचं घाटी बघा, अंबेजोगाईचं बघा, चांगली मेडिकल कॉलेजेस आहेत आणि नावात पूर्ण वेळ लोक त्या ठिकाणी काम करत होते. पण अलीकडच्या काळामध्ये जशी समाजाची नीतिमत्ता थोडीशी उतरणीला लागली आहे तशी डॉक्टर, कारण ते समाजाचा भागच आहे. मी मध्ये एकदा मी वैज्ञानिक मंडळावरती असताना आपण असा डॉक्टर तयार करायचा जो समाजामध्ये टिकू शकेल आणि समाजामध्ये टिकू शकेल असा करायचा असेल तर नुसते पैशाकडे पाहणारा नसायला पाहिजे. त्यांनी समाजामध्ये कोणत्या डॉक्टराची गरज आहे, कोणत्या संशोधनाची गरज आहे, त्याबरोबर मन, मेंदू आणि मनगट एकत्र काम कसं करेल याचा विचार करणारी, समाजाचे प्रश्न समजावून घेणारी. आणि मग मी म्हटलं होतं की या सर्व फायनल MBBSच्या पोरांना डॉक्टर अभय बंग, डॉक्टर विकास आमटे, प्रकाश आमटे, नसीमा हुरजूक, डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, डॉक्टर दिलीप पुंडे, शशिकांत करी यांचे लेक्चर ठेवा. हेडगेवार रुग्णालयाचे आमचे ND कुलकर्णी, भारत देशमुख यांची लेक्चर ठेवा, म्हणजे ते समाजामध्ये सक्षम बनून जातील. आता नवीन झालेल्या MBBS पोराला तर जिल्हा परिषद सदस्यांबरोबर संवाद करता येत नाही आणि मग ही सरकारी यंत्रणा म्हणा किंवा हे नवीन पिढीचे पोरं ग्रामीण भागामध्ये सक्षमपणे काम करू शकत नाही. मी तर कधी म्हणतो की PG इन रुरल एरिया असा एखादी डिप्लोमा किंवा डिग्री आपण करायला पाहिजे. मित्रांनो, आपण थोडंसं करोनाकडे वळूया. करोनाबद्दल खूप लोकांनी सध्या बंधन चालू आहे. मी काही फारसं वेगळं सांगणार नाही, पण जन आरोग्य अभियान महाराष्ट्रात जे चालू आहे त्यातल्या आमच्या अनेक मित्र आहेत, त्यामध्ये खूप लोक आहेत. अनंत फडके आहे, अभय शुक्ला आहे, सतीश गोगुलवार आहे. या सर्वांनी मिळून आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. एक चांगला ड्राफ्ट महाराष्ट्र शासनाला दिला आहे आणि त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे लॉकडाऊन काय केलं पाहिजे याच्याबद्दलची खूप चांगली आणि सविस्तर माहिती दिली आहे की सार्वजनिक आरोग्य सेवेचे बजेट वाढवलंच पाहिजे. तेही आता मी सांगितल्या रिक्त जागा भरल्या पाहिजे. पण आपण गफलतीत राहू नये. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातले रमण गंगाखेडकर हे ICMRचे डायरेक्टर होते. ते सुद्धा म्हणत होते की गफलतीत राहू नका, जगभरामध्ये करोना वाढतो आहे, भारत देश काही मागे राहणार नाही आणि मग दुसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. मग तेव्हा आपण खरंच करोना गेल्यासारखं वागलो. आणि मित्रांनो, हा एकाचा दोष नाही. मी तर असं उलटं जाईल, म्हणजे माझ्याकडे जर पेशंट आला, मी जर त्याला म्हटलं अरे ताप आहे, तू टेस्ट करून घे, तो म्हणतो नाही साहब ऐसा कुछ नहीं है. म्हणजे आता खेड्यातली परिस्थिती इतकी वाईट आहे, MDकडे दिलेला पेशंट तो टेस्ट करायला लावतो म्हणून MBBSकडे जातो, MBBS टेस्ट करायला लावतो म्हणून BAMSकडे जातो, BAMSवाला बिन सर्टिफिकेटच्या डॉक्टरकडे जातो, 4 दिवस सलाईन लावून घेतो आणि मग त्या 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये मग तो व्हेंटिलेटरवर जातो. म्हणजे अनियंत्रित प्रायव्हेट प्रॅक्टिस कोर्टपर्यंत त्याचा हे गेलेला आहे आणि हे खेड्यापाड्यामध्ये सहज घडते आहे. खेड्यातले पेशंट वाढण्याला ह्या गोष्टी खूप कारणीभूत आहे आणि म्हणून रुग्णांबरोबर डॉक्टरही जबाबदार आहे असं मला प्रामाणिक मत मांडायला काही हरकत नाही. पण लोक खूप इंदास्त आहे. अजूनही लग्नामध्ये 200 लोक जातात, अजूनही गर्दी करतात. मेरे को कुछ होगा नाही. मी परवाच्या दिवशी एक व्हॉट्सअपवरती हातगाडीवरती भाजी विकणारा माणूस आमच्या कलेक्टर साहेबांना पाठवला आणि त्याच्या तोंडाला मास्कच नव्हतं. म्हणजे तो दिवसभर भाजीबरोबर करोनाचा प्रसाद वाटणार. लोक गथ्यागथ्यानी जमा होत आहे. काही लोकांनी अजूनही हे सिरियसली घेतलं नाही. त्याचबरोबर लोकांनी डायग्नोसिस नाकारलेलं आहे. लोकांची निदान स्वीकारण्याची तयारीच नाही आहे. म्हणजे मला करोना, मी तर लोकांना सरळ म्हणतो की तू काही करोना होणार नाही याचं सर्टिफिकेट आणलं का?
तर ते मला टाळतात, दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. इथपासून तर आत्ताची परिस्थिती, बेड नाही, हे नाही, ते नाही, यावरती मी फार भाष्य करणार नाही. पण एक मात्र नक्की सांगू शकेल की आपण सर्वच जण कुठे ना कुठे चुकतो आहोत. ते जबाबदारी स्वीकारून आपण त्याला चांगला मार्गाने लावणं, चांगले मार्ग स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. हॉस्पिटलवरचा लोड कमी करणं गरजेचं आहे. कोविड सेंटर्स वाढवण्याची गरज आहे, तरच ऑक्सिजनचं प्रमाण कमी लागेल. इकडे सलाईन लावायचं, चुका करायच्या आणि मग तिकडे जाऊन बेड मिळाला नाही म्हणायचं, हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्ट होते. मोठमोठी जम्बो सेंटर्स उभारणं चालू आहे. ती नवीन बांधण्यापेक्षा मोठमोठाली मंगल कार्यालय आहे, त्यामध्ये एका ठिकाणी मस्जिदीमध्ये सेंटर उभारलं, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मला असं वाटते की प्रत्येकाने जबाबदारीनं वागत असताना मी समाजाकडून वर जाईल. समाजाने जबाबदारीनं वागणं अत्यंत आवश्यक आहे. पण चित्र फार विचित्र दिसतं आहे. साताऱ्याची खंडोबाची यात्रा, कुंभमेळा, नमाजची वेळ, या सर्व ठिकाणी आपण गर्दी करत आहोत. लग्न समारंभ अजूनही आटोक्यात नाही आहे. आपण म्हणायलाच तयार नाही की करोना आहे. जो बाधित होतो तो मात्र त्याला देव दिसलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आरोग्य यंत्रणा काम करते आहे, पण अलीकडे 1 वर्षापासून ते, काल माझा एक मित्र इंटेन्सिव्हिस्ट औरंगाबादचा बोलत होता, अरे यार अशोक, काही विचारू नको, मी तुझ्या मित्राला बेड नाही देऊ शकत रे, काय करू, मी इतका हतबल होऊन गेलो आहे. आणि तो अगदी काकुळतीला येऊन म्हणत होता. ते एक सारखं 1.25 वर्ष झालं हेच चालू आहे. आपण अनेक व्हिडिओ पाहतो, डॉक्टरीनबाई मुलींशी बोलताना डोळ्यातून पाणी काढते, मुलांना भेटू शकत नाही. आणि मित्रांनो, ते जेव्हा काम करतात, ते फ्रंटलाईन वर्कर सर्वच जण करतात, नाही असं नाही, पण डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो तो वैद्यकीय फ्रॅटर्निटीचा येतो, आरोग्य क्षेत्रातल्या लोकांचा येतो, डॉक्टरचा येतो, नर्सचा येतो. ते जेव्हा तिथे काम करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागलेला असतो. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आपण पुढे जाऊया. आरोग्य म्हणजे कोणीही काम केलं तर आता हेवे देवे काढण्याची ही वेळ नाही. ही लढाई एकट्याने लढण्याची वेळ नाही आहे. ही लढाई एकत्रित लढण्याची वेळ आहे. जेव्हा दुसऱ्या देशाबरोबर युद्ध करत असताना आपण सर्व पक्ष, सर्व लोक एकत्र येतो, अगदी लाईट आऊट करतो, नारे देतो, तसं करण्याची गरज आहे. गावागावातल्या तरुण मुलांनी पुढे येऊन, कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलांनी येऊन म्हाताऱ्या कोताऱ्यांना मदत केली पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे, आबे करोनाचं तू सर्टिफिकेट आणलं नाही, घरात बस. प्राथमिक वेळेला त्यांनी स्वतःचं विलगी करून घेऊन स्वतःला वाचवणे हा सर्वात मोठा चांगला उपचार आहे. गोळ्या तर सिस्टर देतच आहे, सरकार पुरवतेच आहे. हे असं केलं नाही तर हे अजून वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसरी काय तिसरी लाट आपण थोपवू शकणार नाही. ऑक्सिजनचं वगैरे प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. मला यामध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगावं असं वाटते की ही लढाई 2 गोष्टी. एक गोष्ट की ही लढाई नुसती प्रशासनाची करोनाच्या विरोधात नाही आहे. ह्या लढाईमध्ये लोकप्रतिनिधी, अगदी गावातला सरपंच, मेंबर, कधी काळी 10 वर्ष सरपंच होता पण आता लोकांनी निवडून दिला नाही तो नगरसेवक. परवा आमच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी हात जोडून सांगितलं, आपण मतदान करण्यासाठी हात जोडून फिरत असतो तसं लोकांमध्ये फिरा. लोकांना सांगा, बाबा रे टेस्ट करून घे, लस घेऊन टाक. टेस्ट जर केली तर कळेल, पॉझिटिव्ह असेल तर लोकांना प्रसाद देणार नाही, निगेटिव्ह असेल तरी, तर लक्षणं असेल तरी घरात बस. समजावून सांगितल्याशिवाय उपाय नाही, तसंच दंडुका दाखवल्याशिवाय उपाय नाही. पण हा दंडुका थोडासा रागावून दाखवण्याची गरज आहे. मारणंच म्हणजे काही ऐकणं असं नाही. समाजातले धुरीण लोक, तर मला म्हणायचं आहे की सामाजिक कार्यकर्ते, NGO, प्रायव्हेट संस्था, लोकप्रतिनिधी यांनी आणि प्रशासनाने एकत्र काम करण्याची गरज आहे. ते मला दिसत नाही. आणि पक्षातलं तर काही विचारू नका, त्याबद्दल मी भाष्य करणं काही योग्य नाही, मी फार लहान माणूस आहे. पण एका पक्षाने एक केलं म्हणून ते चूक आहे असं म्हणण्यामध्ये चढाओढ चाललेली आहे. ते कृपया करू नये. एकाला चान्स मिळाला घर चालवण्याचं, त्याला चालू द्यावं. जर गरज पडली तर मदत करावी, जमलं तर मदत करावी. फक्त तुम्ही करता ते चूक आहे, आम्ही केलं असतं तर चांगलं केलं असतं असं म्हणणं मला गैर वाटतं, कारण त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. आणि म्हणून ही वेळ हेवेदावे करण्याची नाही, एकमेकांना मदत करण्याची आहे. कुठं चुकत असेल तर जरूर सजेशन करावं असं म्हणण्याची आहे. आणि दुसऱ्या बाजूला अनियंत्रित प्रायव्हेट संस्था ज्या आहेत त्यावरती सरकारने नियंत्रण आणण्याची गरज आहे. मी जसं
प्रायव्हेट लोकांना सलाईन लावलं म्हणून दोषी समजतो, तसं गरज नसताना बेड अडवून ठेवणे लोकांची चूक आहे. बेड उपलब्ध न करणे, विनाकारण डेमनीसेअर देणे, कारण याचेही प्रोटोकॉल ठरलेले आहेत. रोज संशोधन होत आहे, नवीन गोष्टी येत आहे. म्हणजे डॉक्टर लोकंसुद्धा हातबल आहे. तर आधी समजलं नाही का असं म्हणायला काही फारसा हे उरत नाही. आपण दुसऱ्या बाजूला नुसतं लोकांच्या चुका आहे याच्यावर ठेवून आपण नियमानिराळं होणं तेही चूक आहे. या चुकांमध्ये सर्वजण आपण सामील आहो हे प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजे. आणि हे जे नियंत्रण आहे हे नियंत्रण करण्याची खूप गरज आहे. अनियंत्रित प्रायव्हेट खाजगीकरण किंवा अनियंत्रित करोना सेंटर्स, डॉक्टर हिम्मतराव बावस्करकरांनी हिम्मत करून एक लिहिला होता. त्या लेखाशी मी बराचसा सहमत आहे. डॉक्टर मित्रांनो, ही वेळ पैसे कमवण्याची नाही. ते सर्व ठीक आहे, आपला जीव टांगलेला आहे, आपल्या जीवाला धोका आहे. पण एकेकाळी अमिताभ बच्चनच्या एवढे त्याचे हिट व्हायचे पिक्चर की ब्लॅकमेल करणारे आणि ब्लॅकची तिकीटं विकणारे लोक म्हणायचे, अमिताभ बच्चन की बिल्डिंग है, उनका ये पिक्चर बहुत अच्छा चला, उसमें मैंने ब्लैक की टिकट का व्यापार किया और ये बिल्डिंग बनाई. ते त्याला सांगायला बरं आहे. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे दुर्दैवाची बाब आहे की जेव्हा चिकनगुनिया झाला तेव्हा मी कार घेतली, जेव्हा चिकनगुनिया झाला तेव्हा वरचा मजला चढवला, आणि आता मग करोनाचं सेंटर चालवलं आणि मग परदेशामध्ये जाऊन आलो, किंवा ही जी नवीन बिल्डिंग आहे ती करोनाच्या पैशावर बांधलेली आहे, असं समाजाच्या निदर्शनास येऊ देणं किंवा येण्यासाठी आपण कारणीभूत ठरणं हे अत्यंत चुकीचा संदेश समाजामध्ये जाण्यासारखा आहे. आणि म्हणून मित्रांनो, एकमेकांचे हे देवादावे न करता आपली आरोग्य यंत्रणा कशी अजून सक्षम करता येईल याकडे लक्ष देणं, संविधानाला जागून आपल्या सर्व जागा भरताना सर्वांना न्याय देणं, जगण्याचा हक्क सर्वांना आहे असं मानून या जगण्याच्या लढाईत डॉक्टर, काही नर्सेसनी मेडिसेअर प्रायव्हेटमध्ये विकलं अशाही बातम्या येत आहे. ॲम्ब्युलन्सनी स्वतःचे भाव वाढवलेले आहेत. अशा गोष्टी दुर्दैवाने कानावर पडू नये. आणि असं करत असताना आपण शासनाने, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. या सर्व बाबतीमध्ये लसीकरण करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दूरीकरण ठेवणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मास्क वापरणे, म्हणजे मी आता भाषण देताना वापरत नाही ती गोष्ट वेगळी, पण मी इथेच काढून ठेवलेला आहे, हा माझा मास्क आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर या पुढचे दिवस अत्यंत वाईट असणार आहे. आणि म्हणून माझं ऐकणाऱ्या सर्व भावा बहिणींना आणि न ऐकणाऱ्यांपर्यंतसुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की या करोनाला तुम्ही गफलतीत राहू नका, ते खोटं समजू नका, स्वतःचं लसीकरण करून घ्या. कारण लसीकरण हा एकमेव उपाय कोणताही प्रतिबंध करण्यास तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यांनी देवीचा आजार घालवलेला आहे, TBचा आजार खूप कमी केलेला आहे, पोलिओ घालवलेला आहे, आणि करोना घालवल्याशिवायही राहणार नाही. नाही लिया तो भी चलता असं म्हणून जमणार नाही. आपण सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. टप्प्याटप्प्याने ते होईल. सर्व नवीन आहे, सर्वांना वेळ लागेल, पण ते आपण करून घेतलं पाहिजे अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आणि मी हे सर्व मांडत असताना जर कोणी दुखावलं गेलं असेल त्यांनी दुखावून जाऊ नये. कारण वैयक्तिक माझा कोणावरही राग नाही, वैयक्तिक हा दोष नाही, हा सर्व सिस्टीमचा दोष आहे. आणि सिस्टीम जर दुरुस्त करायची असेल तर आपल्याला सामूहिक प्रयत्न करावा लागेल. तोच आपला सामूहिक
विजय असेल आणि या सामूहिक विजयामुळं सर्वांच्या एकत्रीकरणामुळंच आपण करोनाला हरवू शकू आणि पुढे आरोग्यदायी महाराष्ट्र, आरोग्यदायी भारत, आरोग्यदायी समाज आणि तंदुरुस्त व्यक्ती घडवू शकू असं मला मनापासून सांगावंसं वाटते, कळकळीनं सांगावंसं वाटते. आपण ते करूया, आपण करूया, कारण माझाही त्याच्यात सहभाग असणार आहे. बाकीच्या लॉकडाऊनबद्दल वगैरे मी कॉमेंट करणार नाही, वेळ संपत आलेला आहे. तुम्ही ऐकून घेतलं. तर माझा नंबर तुमच्याकडे आहे 98 22 31 22 14. मला माझ्याशी संपर्क करा. आणि हे बंद करत असताना तुम्हा सर्वांना मी किनवटला येण्याचं निमंत्रण देतो. सुंदर जंगल आहे ते पाहू. तुम्हाला वाघ पाहायला मिळालं तर तुमचं भाग्य, ते पाहू, तुमच्याशी गप्पा मारू. करोनाचा पेशंट सध्या एकाकी आहे. आज सकाळीच मी चर्चा करत होतो की आपल्याला त्याच्या जवळच्या एखाद्या माणसाला खिडकीतून पाहता येईल का, भेटता येईल का, त्याच्याबरोबर राहता येईल का. तो खचून चालला आहे. किनवटला राहणे औरंगाबादच्या माणसांनी, नागपूरच्या माणसांनी असं एकाकी असल्यासारखं आहे. तुम्ही आलात तर हे एकाकी पण दूर होईल आणि आमच्याही कामाला उत्साह येईल. मी एक किनवटची आरोग्याची अवस्था पाहून एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं करतो आहे. त्याचं बजेट खूप मोठं आहे. म्हणजे माझ्यासाठी ते मोठं आहे, दानशूरांसाठी नाही. पण पुढच्या पिढीसाठी इथल्या रुग्णाला 300 किलोमीटर हैदराबादला, नागपूरला, अडलेल्या बाळंतपणतीनीला 150 किलोमीटर नांदेडला जावं लागू नये यासाठी मोठा हॉस्पिटल बांधतो. त्यासाठी 2 कोटीपर्यंत निधी उभा झालेला आहे. 5-6 कोटी निधी त्याला लागणार आहे. 1.25 कोटीचं बांधकाम झालेलं आहे. हे पाहण्यासाठी या, मदत करा आणि संवाद करण्यासाठी या. सर्व तरुणींना मामाच्या गावाला जाऊया असं समजून माझ्याशी संवाद करण्यासाठी या, याचं निमंत्रण देतो आणि मी थांबतो. पुन्हा एकदा आमचे सदानंद भाऊ आणि मुखेडवासी यांचे मनापासून आभार मानतो आणि करोनाला आपण हरवूया, नक्की हरवूया. सर्वजण मिळून हरवूया आणि सर्वच जण आनंददायी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी कटिबद्ध राहूया असं मी शेवटी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.